सुखी राहा. वा, देवा तुझे खूप आभार. तुझीच कृपा. दोघे जोड्यानं पाया पडतायत असं वाटतंय, हा ना आदित्य पारू? या जोड्याला कोणाची दृष्टी लागू नये, है ना? छान. अगदी बरोबर बोललीस दामिनी. खरंच हे दोघं ज्या प्रकारे प्रगती करतायत ना, त्यांना कोणाची खरंच नजर नको लागायला. बरं झालं तू आठवण करून दिलीस. आरू, पारू जा, ट्रॉफी मारुतीला दाखवली. बा बा ताईडे मला बघू. ताईडे तुला आठवतंय एक तर रस्त्याच्या कडेला तुझे लय मोठे मोठे बोर्ड लागले होते. तेव्हा आदित्य सर आपण समजे ते रात्रीचं बघायला गेलो होतो. कोयचुला इथंच बांधलं होतं. तेव्हाच मला कळलं की तू किती भारी दिसते. आणि आता तुला हे बक्षीस मिळाले तर समजांना कळाले की तू किती भारी दिसते. गणी पा हे बघ. असू दे. आईच्या फोटो जवळ ठेव आणि तिचा आशीर्वाद घे. पाहिलंच सोबत, तुला काळजी होती ना की तुझ्या माघारी माझ्या पोरांचं कसं होणार. बघ, पोरगी मोठी झालीये. तिने तुझं माझं नाव काढलंय. एका मोठ्या कंपनीत कामाला जाते. तू पाहिजे होतीस. तुला अभिमान वाटला असता तिचा. खरंच सुमन, तू पाहिजे होतीस. आई म्हणून 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या असतेस. काय चांगलं, काय वाईट, कुणाशी कसं, कुठं, काय वागावं हे सांगितलं असतं ना. पोरगी मोठी झाली आहे. नाव झालंय सगळीकडं. पण झालेलं नाव टिकवायला जास्त मेहनत लागते हे पण सांगितलं असतंस ना. कोणी आपल्याकडं बोट दाखवावं, असं वागायचं नाही, हे किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगितलं असतं ना. बा असं का बोलतोयस तू? हे बघ, आई नसली म्हणून काय झालं? तुला माहित आहे ना, आमच्यासाठी आमची आई आणि आमचा बा तूच आहेस. बा
तू तुझ्या मुलांवर चांगले संस्कार करायला कधीच कमी पडला नाहीस. तू विश्वास ठेव तुझ्या संस्कारावर. तुझी पारू तुझ्या नावाला बट्टा लागल असं काय बी करणार नाही, असं कधीच वागणार नाही. तू नको काळजी करूस. हसा. माझं तोंड काळं झालेलं बघून तुम्हाला पण फार मजा येते ना. हसा. फक्त ना या घरात नुसतं बाहुलं करून ठेवलंय माझं, फक्त बाहुलं. कुणालाच काही कदर नाहीये. मला स्वतःला सतत सांगावं लागतं की मी या घरची सून आहे, मला आठवण करून द्यावी लागते, कारण कोणीच माझ्याशी तसं नाही वागत. पण नाही, हे जर असंच चालू राहिलं तर नाही. मला तर अशी रोज काम करायची अजिबात सवय नाहीये. त्यात हे थंडीचे दिवस, मला सांगितलं कपडे धुवायला. माझे मऊ मुलायम हात किती दुखतायत या वहिनीला कळत नाहीये का? दामिनी देवी अशी कामं नाही करू शकत. मला हे सगळं काहीही करून थांबवावं लागेल. दामिनी देवी इस जालिम दुनिया में, दामिनी देवी इस दामिनी देवी इस जालिम दुनिया में कोणी येणार नाही आपल्या मदतीला. सगळं काही मलाच करावं लागेल. स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. थांबवायचं असेल तर काय करायचंय? मी असं सगळं बडबडते म्हणून मी तुम्हाला मूर्ख वाटते ना? असू दे, तुम्ही आपले आहात. तुम्हाला मूर्ख वाटलं तरी मला काय नाही वाटणार. काय करताय? आयडिया बघितलं, स्वतःला असं मूर्ख म्हणून घेतलं की आयडिया लगेच सुचते. कुठे हा डॉक्टर? हा, मी दामिनी बोलतेय. दामिनी किर्लोस्कर मेन्शन मधून. हा, माझं एक काम होतं तुमच्याकडे आणि ते तुम्हीच करू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी सांगते तुम्हाला. प्लीज नीट ऐका. हा, ओके डॉक्टर, म्हणजे तुम्हाला कळाले ना नक्की काय सांगायचंय. हा ठीक आहे, ओके, पण तुम्ही लवकर या. येस, थँक्यू सो मच. बाय. चक्कर आली. ए दामिनी काय झालं? दामिनी उठ ना. दामिनी काय झालं तुला? काय झालं अनुष्का? मॅम, ऑर्गॅनिक स्कूलच्या प्रोजेक्टसाठी आपण जो कच्चा माल घेणार आहोत ती डील फायनल करण्यासाठी आपल्यातल्या कोणाला तरी एकाला नागपूरला जावं लागेल. खरं तर मी गेले असते, पण मला खूप इम्पॉर्टंट काम आहे इकडे, सो थांबावं लागेल. अँड द प्रॉब्लेम इज की क्लायंट मीटिंग पोस्टपोन करायलाच तयार नाही आहे. काही हरकत नाही, मी प्रीतमला जायला सांगते ना. प्रीतम? काय झालं अनुष्का? मॅम, ते काय आहे ना, क्लायंट थोडे जुन्या विचारांचे आहेत आणि थोडे चौकस पण आहेत. ते प्रीतमला 1000 प्रश्न विचारतील आणि ऑफकोर्स एवढे प्रश्न विचारल्यानंतर तो इरिटेट होईलच ना. आणि आपल्याला प्रीतमचं ॲग्रेशन तर माहितीच आहे. मला ही डील कॅन्सल नाही करायची आहे. आय मीन ऑफकोर्स मला प्रीतमवर विश्वास आहे, पण रिस्क कशाला ना. आदित्य, पुढचे 2 दिवस तू फ्री असलास तर जरा नागपूरला जाऊन येशील? नागपूरला? हो चालेल ना. पण मॅम, 2 दिवसाचे 3 दिवसही होतील. अगं काहीच हरकत नाही, मी आहे ना इकडे सगळं सांभाळून घ्यायला. पारू, आदित्यची बॅग भरून घे. नाही आई, कशाला? हे बघ, बराबर आहे आदित्य सरांचं. म्हणजे मी कशा पाहिजे ना.
अनुष्का मॅडम आहेत ना, त्यांना बी सवय होईल. म्हणजे त्यांना बी कळायला हवं ना आदित्य सरांना काय हवं काय नको. बरोबर ना आदित्य सर? पारू, बरोबर बोलतेस तू अगदी. अनुष्का, तूच भर आदित्याची बॅग. हो, वाय नॉट शुअर. आलेच. पारू, मी काय म्हणतोय ते ऐक. इकडे बघ. पारू, हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. मी कोण आहे तुझा? काय नातं आहे आपलं? ओ, म्हणून करतेय का पारू हे सगळं? दामिनी काकू, दामिनी काकू, काय होतंय तुम्हाला? दामिनी काकू, प्लीज डोळे उघडा. डॉक्टर डॉक्टर प्लीज बघा नाही ना. काय होतं यांना? माहित नाही, बोलत होते आणि अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडल्या त्या. बरं, ठीक आहे, मी चेक करून तुम्हाला सांगतो. हो. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? काही टेन्शनचं कारण आहे का? हा, सांगतो. यांना बसून बसून थकवा येतोय. यांनी सतत काम करत राहिलं पाहिजे. या थकावर यांना सकाळी आणि संध्याकाळी असे 2 इंजेक्शन द्यावं लागतील, ते पण सलग 10 दिवस. हो डॉक्टर, काही काय बोलताय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की यांना आरामाची गरज आहे, चांगलं तुम्हाला खायची गरज आहे. तुम्ही मनचंच काय बोलताय? यांना वहिनी म्हणजे ते ना. अहो मॅडम, अहिल्या देवी समोर आहे, त्यांच्या समोर मी खोटं कसं बोलेन? डॉक्टर, तुम्हाला खोटं बोलायची काहीच गरज नाहीये. दामिनी काय थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहितीये. तुम्ही येऊ शकता. दामिनी, आज तू आमच्या सगळ्यांसोबत डॉक्टरांचाही वेळ फुकट घालवलास. त्याबद्दल तुला शिक्षा मिळायलाच हवी नाही का? काय पुन्हा एक शिक्षा? वहिनी कशाला? हो, तसंही तुला बरं नाहीये ना, मग आज काहीही खाऊ नकोस, उपवास कर, कळलं? उत्तम. आणि हा, तुमच्यापैकी कुणीही तिला काहीही खायला द्यायचं नाही. नाही नाही वहिनी, ऐका ना, मी काही खाल्लं नाही. मी जर उपवास केला ना तर मी खरोखर चक्कर येऊन पडेल. कशाला ना? असं काहीही होणार नाही. तेवढी स्ट्रॉंग आहेस तू. आणि अगं, किर्लोस्करांची सून आहेस तू. काळजी घे, आराम कर. तामिनी काकू, काळजी घे. हा, आहो तामी. अहो, मला पाणी हवं होतं. स्वतः जाऊन घे. तुम्ही काय असताय? वहिनी काय म्हणाल्या ते ऐकलं ना? वहिनी म्हणाल्या तू पण या घरची सून आहेस. पण आज उपाशी राहावं लागेल. मला ऍक्च्युली ते रिस्केड्यूल करावं लागेल. मला प्लीज एक 5 मिनिटात कॉल कर. अनुष्का,
अनुष्का तू काय करत अशी नाही भरत बॅग. अरे यार आदित्य, मग कशी भरतात बॅग? अनुष्का तुला साधी बॅग भरता येत नाही. एक मिनिट. पारू 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 प्लीज इकडे ये, पटकन. जस्ट होल्ड ऑन. पारू प्लीज माझी बॅग भर. पारू तू ऐकलं नाहीस का? प्लीज माझी बॅग भर ना. भरतायत ना त्या. आता तर तुझ्याकडूनच बॅग भरून घेणार मी. हो ती भरतीये, पण प्लीज तिला सांग ना कशी भरतात ते. अनुष्का सी, आता इथून पुढे तूच असणार आहे ना माझ्यासोबत. मग कधी कधी तुला माझी बॅग भरावी लागेल, हो की नाही? मग शिकून घेतलेलं काय वाईट आहे, हो की नाही? हो, मला काहीच हरकत नाहीये. पारू तू बॅग भर, म्हणजे मला बॅग कशी भरायची ते शिकव. पारू शिकव ना. अनुष्का मॅडम ते घ्या. असं सरळ पकडा. हा सरळ करा. हा त्याला असं खाली व्यवस्थित ठेवून द्या. ते हात नीट करा की त्याचा. हा आणि त्याला असं असं दुमडा एका बाजूनं. नाही नाही तसं नाही, असं एका बाजूनं दुमडा. एक सेकंड. पारू तू तिला सांगू नकोस, करून दाखव. हा नाही ती त्यातून शिकेल ना. हा ते द्या इकडं. एक्सक्यूज मी. येस. हे बघा, नाही नाही ऍक्च्युली हे असं सरळ पकडायचं, त्याला असं ठेवायचं, मग हे असं करून त्याच्यावरती. अगं अनुष्का, मला ना तू जबरदस्त तोफ वाटली होतीस, तोफ. पण तू तर पुष्कळ बाहेर निघालीस ग. तुला ही साधी बॅग नाही भरतायत? हो ना, आता माझ्या नवऱ्याला कसं खुश ठेवायचं हे पण मी पारूकडूनच शिकते. म्हणजे पारूला सगळंच येतं ना हो, म्हणून. वन सेकंड. हो पारू, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. काही कोटींची डील आहे, पण तुला जर वेळ नसेल तर मी कट करते कॉल, कारण बॅग भरणं जास्त इम्पॉर्टंट आहे ना. नाही नाही अनुष्का मॅडम, तुम्ही घ्या तो फोन, मी थांबते इकडंच. नक्की? थँक्यू सो मच पारू. काय ग पारू, भर ना बॅग. तुला आदित्यला खुश ठेवता येतं ना? पारू, काय करतेस तू? तू सारखं त्यांच्या मध्ये मध्ये का करतेस? हे बघ पारू, त्यांना थोडी पर्सनल स्पेस द्यायला हवी. त्यांचं लग्न होणार आहे आता, आणि अनुष्का या घरची होणारी सून आहे. तिला हर्ट होईल असं प्लीज काही अगू नकोस. प्रिया मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? मी काय बी नाही केलं. खरं तर मी बॅग भरायला नकारच दिला होता, पण तरी बी आले. तू जाऊन किचन मधली कामं बघ, मी बघते.